नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण इयत्ता 7वीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे। आज आपण बँक व सरळ व्याज हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत। आज लेक्चर नंबर 2 आहे आपलं। जर तुम्हाला लेक्चर नंबर 1 आणि इयत्ता 7वीचे बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर बघूया आजचा सराव संच 41 मधला पहिला प्रश्न काय आहे। प्रश्न बोर्डवरती लिहिलेले नाहीयेत, आपण डायरेक्टली काय करणार आहे, पुस्तकातून वाचणार आहे। तुम्हीही तुमच्या पुस्तकं बरोबर ठेवा, तुम्हीही प्रश्न वाचा, जेणेकरून प्रश्न तुम्हालाही छान पद्धतीने समजेल आणि जे उत्तर आपण या ठिकाणी सोडवणार आहे तेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल। ठीक आहे, तर मग बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे। बघा पहिला प्रश्न, तर 1700 रुपयांचे दर साल दर शेकडा काही दराने 2 वर्षांचे व्याज 340 रुपये होते, तर व्याजाचा दर शेकडा किती असेल असं विचारलेला आहे। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघा व्याज दिलेला आहे, बरोबर आहे, मुद्दल दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने काळ पण दिलेला आहे, म्हणजे मुदत दिलेली आहे, बरोबर आहे। आणि आपल्याला काढायचं काय आहे, तर दर काढायचा आहे। आणि हा प्रश्न जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे एमसीक्यू टाइप क्वेश्चन आहे आणि आपल्याला पहिल्यांदा आपण काय करायचं, उत्तर शोधायचं आहे आणि त्याच्यानंतर खालचा ऑप्शन जे आहे त्याला टिक करायचं आहे। आता पहिल्यांदा बघा जे आपल्याला दिलेलं आहे त्या गोष्टी आपण या ठिकाणी लिहून घेऊया। म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा, तर मुद्दल दिलेली आहे, किती दिलेली आहे, 1700 रुपये। ठीक आहे, नंतर काही दराने 2 वर्षांचे व्याज, म्हणजेच मुदत दिलेली आहे तुम्हाला, किंवा काळही म्हणू शकता तुम्ही याला, काय दिलेलं आहे तर 2 वर्षे दिलेले आहे आणि आपल्याला व्याज पण दिलेले आहे, किती आहे व्याज, तर 340 रुपये, बरोबर आहे। आणि आपल्याला काढायचं काय आहे, तर दर या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे। ठीक आहे, आता सूत्र काय असतं बघा आपलं, तर या ठिकाणी व्याज बरोबर काय असतं, म गुणिले द गुणिले क भागिले 100। आता हा जो सराव संच 41 आहे यामध्ये प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं प्रत्येक गणित हे पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला गणित म्हणजे सरळ व्याज हे छान पद्धतीने समजून जाईल। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी व्याज किती दिलेलं आहे आपल्याला, तर 340 दिलेलं आहे, बरोबर। मुद्दल जी आहे ती किती दिलेली आहे, तर 1700 रुपये दिलेली आहे। दर आपल्याला काय करायचंय, काढायचं आहे आणि काळ म्हणजेच मुदत किती दिलेली आहे, तर 2 वर्षांची दिलेली आहे आणि इथं काय असतं, भागाकारात 100 असतं, बरोबर आहे। आता या ठिकाणी बघा अंशातले आणि छेदातले जे 2 शून्य होते त्या गेलेले आहेत। त्या शून्य कधी कट करू शकतो आपण, ज्या वेळेला यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल त्यावेळेलाच आपण अंश आणि छेद यांच्यातल्या शून्य कट करू शकतो। ठीक आहे, आता राहिलेले नंबर्स कुठले आहेत बघा, तर 340 बरोबर 17 गुणिले दर गुणिले 2 गुणिले दर, बरोबर आहे। आता या ठिकाणी बघा इथं 17 दोन्ही किती झाले, 34 झाले, बरोबर आहे। 34 गुणिले दर बरोबर इथं किती होते आपले 340, जे व्याज आपल्याला दिलेलं आहे। ठीक आहे, आता हे 34 होते ते याला काय आहेत, गुणाकार आहेत, ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहेत, तर भागाकारात जाणार आहेत आणि या ठिकाणी आपल्याला आडवा भागाकार करायचा आहे। आणि जर तुम्हाला तो जमत नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा गणिताचं बेस ही प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया पक्का करणारे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत। ठीक आहे, या ठिकाणी बघा 34 पाडत आहे, त्यामुळे 34 एके 34 आणि 34 शून्य शून्य, म्हणजेच दर किती आलेला आहे आपला, तर 10% इतका दर आपला आलेला आहे। ठीक आहे, हा होता आपला पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न या ठिकाणी बघत आहोत, काय सांगितलेले बघा, तर 3000 रुपयांचे विशिष्ट दराचे विशिष्ट वर्षाचे व्याज 600 रुपये होते। म्हणजेच काय सांगितलेलं इथं, 3000 रुपयांचे व्याज किती दिलेलं आहे आपल्याला, तर 600 रुपये दिलेले आहे। आणि पुढे प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे, तर 1500 रुपयांचे तितक्याच दराचे आणि तितक्याच वर्षाचे व्याज किती रुपये येईल, तर 1500 रुपये व्याज हे काय मानणार आहे आपण, तर x
मानू. आता इथं तुम्ही सूत्र न वापरता पण याचं उत्तर काढू शकता. ते कसं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तेही खूप सोप्या पद्धतीनं. आता या ठिकाणी बघा, ज्या वेळेला 3000 रुपये आपली मुद्दल होती त्यावेळेला आपल्याला मिळणारं व्याज हे किती होतं, तर 600 रुपये होतं. बरोबर आहे. म्हणून काय झाले बघा, त्याच म्हणजे व्याजदरही तोच आहे आणि वर्षही तितकीच असल्यामुळं आपण हे डायरेक्टली करू शकतो. त्याच पद्धतीनं 1500 रुपये जर मुद्दल असेल तर व्याज आपल्याला किती मिळणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच परत एकदा या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागणार आहे. आता तिरकस गुणाकार करताना काय केले बघा, जे हे 1500 होते x ला भागाकारात होते ते आपण काय करणार आहे, या साईडला आल्यानंतर ते गुणाकारात जाणार आहेत. ठीक आहे. पण त्याआधी आपण काय करू बघा, ह्या 2 शून्याला इथल्या 2 शून्या निघून गेल्या. बरोबर आहे. आता राहिले काय, तर एक काम करू, या टर्म इकडे तिकडे लिहून घेऊ. फक्त x/1500 बरोबर 6/30 राहिले. बरोबर आहे. आता हे जे 1500 होते ते भागाकारात होते, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर ते काय होणार आहेत, गुणाकारात जाणार आहेत. म्हणून x बरोबर, आता या ठिकाणी आडवा भागाकार वापरू शकतो. 6×1=6, 6×45 म्हणजे 1/5 झाले. बरोबर आहे. आता या ठिकाणी 1/5 गुणिले हे 1500 काय झाले, गुणाकारात गेले. बरोबर आहे. आता 5नी 1500ला आपण भाग घालू शकतो. म्हणजेच काय झाले बघा, या ठिकाणी x बरोबर 5च्या पाड्यात 15 आहेत का, तर आहेत. किती जा, 5×3=15 आणि 500 500. अजूनही तुम्हाला आडवा भागाकार जमत नसेल तर तुम्ही काय करा, आपली जी लिंक आहे गणिताचा बेस त्यामध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय असणार आहे बघा, 1500 रुपयांचे व्याज हे काय असणार आहे, इथं 300 रुपये असणार आहे. म्हणजेच यातला पहिला जो पर्याय आहे तो काय असणार आहे, या ठिकाणी बरोबर असणार आहे. ठीक आहे. आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आपण बघतोय, जावेदने 12,000 रुपये दर साल दर शेकडा 9 दराने काही वर्षासाठी बँकेत ठेवले. तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेई. किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील. ठीक आहे. म्हणजे किती वर्षात हे विचारलेलं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय दिलेली आहे बघा, रास दिलेली आहे. तिसरा प्रश्न बघतोय तर रास दिलेली आहे. काय दिलेली आहे रास, 17,400 रुपये. ठीक आहे. मुद्दल पण या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. मुद्दल काय आहे, तर 12,000 रुपये इतकी काय आहे, या ठिकाणी मुद्दल दिलेली आहे. आणि दर साल दर शेकडा म्हणजे दर पण दिलेला आहे आपल्याला 9%. बरोबर आहे. आणि आपल्याला काही वर्ष काढायचे आहेत, म्हणजे मुदत जी आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. आता पहिल्यांदा बघा, आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र म्हणजेच रास बरोबर काय असतं, तर रास बरोबर काय असतं, तर मुद्दल अधिक व्याज असतं. बरोबर आहे. म्हणजेच व्याज बरोबर काय असणार आहे, रास वजा मुद्दल. रास किती आहे बघा, तर 17,400 वजा 12,000 इतकी काय आहे आपली मुद्दल आहे. बरोबर आहे. दोघांची वजाबाकी केली तर या ठिकाणी 0 0, 4तनं 0 गेले, 4 राहिले, 7तनं 2 गेले, 5 राहिले, 1तनं 1 गेले, 0. म्हणजे 5,400 इतकं काय आलेलं आहे, आपलं व्याज आलेलं आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर वर्षे काढायचे आहेत. म्हणजेच आपल्याला व्याजाचं जे सूत्र आहे ते वापरावं लागणार आहे. व्याज काय होतं आपलं, म गुणिले द गुणिले क भागिले 100. आत्ताच आपण व्याज काढलं. व्याज आहे आपलं 5,400 इतकं काय आहे, व्याज आहे. बरोबर. मुद्दल किती दिलेली आहे बघा आपल्याला, तर 12,000 इतकी मुद्दल दिलेली आहे. दर किती दिलेला आहे आपला, तर 9 दिलेला आहे. आणि जो क आहे, काळ आहे, तो काढायचा आहे. हे छेदातले 100. ठीक आहे. या ठिकाणी दोघांच्यात गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळं अंशातले आणि छेदातले ह्या ज्या शून्य आहेत त्या काय झालेल्या आहेत, कॅन्सल झालेल्या आहेत. ठीक आहे. आता बघा, 12 म्हणजे 120 गुणिले जे 9 होते ते गुणाकारात होते, ते दुसऱ्या बाजूला आल्यानंतर भागाकारात जातील. म्हणजेच काळ बरोबर 5,400 भागिले 120 गुणिले 9. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, शून्याला शून्य गेली, इथं गुणाकाराचं चिन्ह होतं त्यामुळं अंश आणि छेदातले शून्य कॅन्सल करू शकतो. आता बघा, 9च्या पाड्यात 54 आहे म्हणून 9 एके 9, 9 सख्ख 54, 9 शून्य 0. राहिले काय, 60/12. 12च्या पाड्यात ही 60 आहे. म्हणजेच 12 पंचे 60 वर्षे, म्हणजे 5 वर्षे एवढा काळ त्यांना लागणार
आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेले बघा, लताबेन यांनी गृहोद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम दर साल दर शेकडा 10 दराने 2.5 वर्षासाठी कर्जाऊ घेतली. ठीक आहे. आता मुद्दल या ठिकाणी दिलेली आहे का आपल्याला, तर नाही दिलेली. चौथा प्रश्न बघतोय, मुद्दल आपल्याला काय करायची आहे बघा, तर काढायची आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथले आता पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर बँकेतून काही दराने दर दिलेला आहे. किती टक्के दिलेला आहे बघा, तर 10% दिलेला आहे आणि 2 वर्षासाठी म्हणजे मुदत पण आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 2 आणि 2.1/2 वर्षे. बरोबर आहे. आता याचं गणित जे आहे ते ऑलरेडी आपण काल पण बघितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा 2.1/2 म्हणजेच काय असतं, तर 2.5. कसं, तर एक तर 2.5 लिहू शकता किंवा 2 4, 4 आणि 1 5, 5/2 या पद्धतीनं लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा, तर त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण 10,250 रुपये व्याज दिले. त्यांनी काय केलं, कर्ज फेडण्यासाठी व्याज पण दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. तर व्याज किती दिलेलं आहे, तर 10,250 रुपये व्याज दिलेलं आहे. तर एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली होती, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मुद्दल काढायची आहे. ठीक आहे. म्हणजेच व्याजाचं जे सूत्र असतं त्यात काय असतं बघा, व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. ठीक आहे. आता या ठिकाणी व्याज किती दिलेलं आहे आपल्याला, तर 10,250 इतके व्याज दिलेलं आहे. मुद्दल जे आहे ते आपल्याला काढायचे आहे. दर जो आहे तो 10% दिलेला आहे आणि काळ जो आहे तो 5/2 भागिले 100 दिलेला आहे. आता बघा एक काम करू, आपण स्टेप बाय स्टेप जाऊ म्हणजे तुम्हाला छान पद्धतीने समजेल. इथं बघा 10,250 हे व्याज आहे. आता इथल्या जर शून्य कट केल्या तर इथं काय झाले, 1/10 राहिले. बरोबर आहे. आणि 5/2 होते, त्यातला 5 जो असतो तो अंशात राहतो आणि जो 2 असतो तो काय होतो, या ठिकाणी भागाकारात जातो. म्हणजेच या ठिकाणी बघा मुद्दल गुणिले, ठीक आहे, इथं काय असणार आहे आपले 5, 1 होते ते निघून गेले. इथं किती राहिले होते, 10 गुणिले 2 काय घेतले, तर ह्यातले 2 इथं घेतले आणि हे 10. बरोबर आहे. आता या 5नी परत एकदा 10ला भाग जातो. म्हणजेच या ठिकाणी बघा 5 1 5, 5 2 10 म्हणजे 10,250 बरोबर म छेद 2 2 4 आले. बरोबर आहे. आता हे जे 4 होते ते काय आहे, भागाकारात आहे. इकडे आल्यानंतर ते गुणाकारात जाणार आहे. म्हणून मुद्दल बरोबर काय असणार आहे इथं, 10,250 गुणिले 4. 4 0 0, 4 5 20, 4 2 8, 9 10, हातच्याला 1, इथं काहीच नाहीये. 4 0 0 आणि 1 आणि 4 1 4. जर तुम्हाला असं गुणाकार जमत नसेल तर या पद्धतीनेही गुणाकार करू शकता पाठीमागच्या पेजवरती आणि उत्तर या ठिकाणी लिहू शकता. म्हणजेच त्यांनी काय घेतले होते, तर 41,000 रुपये त्यांनी काय घेतले होते, कर्ज घेतले होते. ते खाली तुम्ही स्टेटमेंट मध्ये लिहू शकता. ठीक आहे. आता आपण 5वा प्रश्न बघतोय आणि तो आहे तक्ता आणि तो कसा सोडवायचा ते आपण बघणार आहे एक एक करून. बरोबर आहे. त्यामुळे प्रश्न पूर्ण बघा, कारण हा पण प्रश्न पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ठीक आहे. आता 5वा प्रश्न काय सांगितलेले बघा, खालील सारणीतील रिकाम्या जागा भरा. आता मुलं काय करतात, रिकाम्या जागा भरायचे तर डायरेक्टली उत्तर लिहितात तोंडी, पण तसं करायचं नाहीये. ऍक्च्युली तुम्हाला काय करायचंय, तर ते उदाहरण पूर्णपणे सोडवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. ठीक आहे. तर मग बघूया पहिला प्रश्न. आता पहिल्या प्रश्नामध्ये बघा, तर मुद्दल दिलेली आहे 4,200, दर दिलेला आहे 60%, मुदत पण दिलेली आहे 3 वर्षे. पण आपल्याला व्याज आणि रास या दोन्ही गोष्टी काय करायचे, त्या तक्त्यामध्ये भरायच्या आहेत. म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, व्याज काढून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर रास काढावी लागेल. ठीक आहे. म्हणजेच व्याजाचं जे सूत्र असतं ते लिहून घ्या. व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता म म्हणजे मुद्दल किती दिलेली आहे, 4,200, दर किती आहे 7, गुणिले मुदत किती आहे 3, भागिले 100. मी आधी पण सांगितलं गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळं अंशातल्या 2 आणि छेदातल्या 2 शून्य कट करू शकतो. ठीक आहे. आता राहिलेल्या संख्या कोणत्या आहेत बघा, तर 42 गुणिले 7 3
21 आले, बरोबर आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी गुणाकार करायचा आहे। 2 4 शून्य आले, बेदोनी 4 4 दोन्ही 8 2 8 आणि 8 म्हणजे 842 रुपये हे काय असणार आहे आपलं, तर व्याज असणार आहे। ठीक आहे। आता आपल्याला काय काढायचे, तर रास काढायची आहे, म्हणून रास बरोबर काय असतं बघा, तर मुद्दल अधिक व्याज। मुद्दल किती आहे आपल्याला दिलेली, तर 4200 आहे, अधिक व्याज किती आहे बघा, 882 इतके व्याज आहे, म्हणून 882 म्हणजेच बघा 2 8 8 आणि 2 10 हातच्याला 1 5 या दोघांची बेरीज करा आणि उत्तर या ठिकाणी लिहा। इथं आलं रास बरोबर 5082 रुपये। ठीक आहे। हा होता आपला पाचव्यातला पहिला प्रश्न। आता तक्त्यातला दुसरा प्रश्न बघतोय आपण। मुद्दल दिलेली नाही, ती लिहायची आपल्याला, म्हणजे आपल्याला काढायची आहे। दर 6% दिलेला आहे, मुदत 4 वर्ष दिलेली आहे आणि व्याज 1200 रुपये दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं रास सुद्धा आपल्याला काढायची आहे, बरोबर आहे। व्याजाचं सूत्र काय आहे बघा, तर व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क। प्रत्येक वेळेला सूत्र लिहायची सवय राहू दे, करून काय होतं, तुम्हाला सूत्र पण पाठ होतं आणि गणितामध्ये सूत्र लिहिल्यामुळे तुमच्या काय होतं, एखादी स्टेप्स पण वाढते आणि गणित दिसायला पण छान दिसतं। ठीक आहे। म्हणजेच व्याज किती दिलेलं आहे बघा या ठिकाणी, तर 1200 रुपये दिलेले आहे, बरोबर। मुद्दल काढायची आहे आपल्याला, दर किती दिलेला आहे आपल्याला, तर 6 वर्ष दिलेला आहे आणि मुदत आपली 4 वर्षाची आहे, भागाकारात 100। ठीक आहे। आता या ठिकाणी बघा, हा जो म आहे म्हणजे मुद्दल आहे ती या ठिकाणीच ठेवूया आपण आणि हा जो 400 आणि 6 गुणिले 4 आहे ते काय होईल, आपले भागाकारात येतील, म्हणजे 100 गुणाकारात जातील आणि 6 आणि 4 ते काय होतील, भागाकारात येतील। म्हणून मुद्दल बरोबर हे 1200 वरती होते तसेच घेतले, हे भागाकारात होते, इथं आल्यानंतर गुणाकारात गेलेले आहेत। ठीक आहे। आणि भागाकारात काय आले बघा, 6 गुणिले 4 आले, बरोबर आहे। आता परत एकदा आडवा भागाकार करायची गरज आहे आपल्याला, त्यामुळे इथं काय होईल बघा आपले, तर 4 नी किंवा 6 नी 1200 ला भाग जातो, त्यामुळे 6 नी जर भाग घालवला तर इथं बघा 6 दोन्ही 12 6 0 0 6 0 0। आता 4 नी 200 ला पण भाग जातो आणि 100 ला पण भाग जातो, आपण काय करू, 200 ला भाग घालू, 4 1 4 4 5 20 आणि 4 0 0 म्हणजेच 50 गुणिले 100 म्हणजेच या ठिकाणी आपले किती आले, तर 5000 रुपये ही आपली काय आलेली आहे, मुद्दल आलेली आहे, बरोबर आहे। आता बघा रास काढायची आपल्याला आणि रास म्हणजेच काय असतं, तर मुद्दल अधिक व्याज असतं, बरोबर आहे। आता मुद्दल किती आली आपली, 5000 आली, म्हणजे इथे घातले 5000 अधिक व्याज किती दिलं होतं बघा इथं, तर 1200 रुपये दिलेलं होतं, म्हणजे या दोघांची बेरीज केली, 1 2 0 इथं 0 आणि 2 2 आले, 5 आणि 1 6 म्हणजे 6200 रुपये आपण काय केलेले इथं बेरीज केलेली आहे। ठीक आहे। तिसरा बघा, पाचव्यातला तिसरा प्रश्न। मुद्दल 8000 दिलेले आहे, दर 5% दिलेला आहे, मुदत आपल्याला काढायची आहे, व्याज 800 रुपये दिलेले आहे आणि रास पण आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे। म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, तर व्याजाचं सूत्र वापरावं लागेल, जे आहे म गुणिले द गुणिले क भागिले 100। आता व्याज किती आहे बघा, तर 800 रुपये आहे, बरोबर। मग मुद्दल किती आहे आपली, 8000 आहे, गुणिले दर किती आहे, 5% आहे आणि क आपल्याला काढायचं आहे आणि इथं भागाकारात 100। ठीक आहे। गुणाकाराचे चिन्ह असल्यामुळे अंशातले आणि छेदातले जे शून्य आहेत त्या काय झाल्या, कट झाल्या, बरोबर आहे। आता 80 आणि 5 जे गुणाकारात होते ते बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर ते काय होणार आहेत, भागाकारात जाणार आहेत, म्हणून काळ बरोबर हे 800 तसेच लिहून घ्या इथं, बरोबर आहे। हे 80 जे होते ते भागाकारात आले आणि हे 5 सुद्धा भागाकारात आलेलं आहे। गुणाकार करून लिहिलं असता तरीही चाललं असतं, पण आडवा भागाकार करताना तुम्हाला या पद्धतीनं थोडंसं सोपं जाईल। बघा इथं 0 ला 0 गेले, 8 नी भाग घालवला, 8 1 8 8 0 0 काय आले, 10/5 आले, 5च्या पाड्यात 10 आहे, त्यामुळे 5 दोन्ही 10 म्हणून काय आला आपले, काळ काय आला, तर 2 वर्षे। काळ काय आली, म्हणजे मुदत किती आली आपली, 2 वर्षे। ठीक आहे। आता आपल्याला काय काढायचंय, तर रास काढायची, म्हणून रास बरोबर काय असणार आहे बघा, तर मुद्दल अधिक व्याज।
आता मुद्दल किती आहे आपली 8,000 बरोबर आहे, अधिक व्याज किती आहे बघा इथं 800 रुपये, म्हणजेच काय झालं बघा 8,800 रुपये इतकं काय आलेलं आहे आपलं व्याज आलेलं आहे. ठीक आहे. पाचव्यातला चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि चौथ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर मुद्दल जी आहे ती आपल्याला काढायची आहे. दर 5% दिलेला आहे आपल्याला, मुदत या ठिकाणी दिलेली नाही तीही काढायची आहे, व्याज इथं 6,000 रुपये दिलेला आहे आणि रास आपल्याला 18,000 रुपये दिलेली आहे. आता जर आपण व्याजाचं सूत्र वापरलं तर या ठिकाणी आपल्याला मुद्दल आणि मुदत आहे ती मिळणार आहे का एकाच वेळेला, तर नाही मिळणार. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, तर रासचं जे सूत्र आहे ते या ठिकाणी वापरायला लागेल आणि रासचं सूत्र काय असतं, तर मुद्दल अधिक व्याज असते. आपल्याला काढायचं काय आहे, मुद्दल काढायची आहे, म्हणजेच काय असणार आहे, तर रास वजा व्याज असणार आहे. बरोबर. बघा रास किती दिली आहे इथं, तर 18,000 दिलेली आहे आणि व्याज किती आहे आपलं, तर 6,000 आहे. म्हणून वजाबाकी केली तर 0 0 0, 8तनं 6 गेले, 2 राहिले आणि 1 म्हणजे 12,000 ही आपली काय आलेली आहे, तर मुद्दल आलेली आहे. आता आपल्याला काय काढायचंय, तर मुदत काढायची. बरोबर. म्हणजे मुदत काढण्यासाठी परत एकदा आपल्याला काय करायला लागेल, व्याजाचं सूत्र वापरावं लागेल. म्हणजेच काय आले, म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता व्याज जे आहे ते काय आहे बघा या ठिकाणी, तर 6,000 आहे. मग म्हणजे मुद्दल किती दिलेली आहे, तर 12,000 आलेली आहे. दर किती आहे आपला, तर 5 आहे आणि क आपल्याला काढायचं आहे आणि इथं 100. या ठिकाणी बघा शून्याला शून्य गेले. 120 गुणिले 5 जे होतं ते गुणाकारात होतं, बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यामुळे ते काय झालेलं आहे, भागाकारात गेलेलं आहे. म्हणून काळ बरोबर 6,000 भागिले 120 गुणिले 5. ठीक आहे. हे दोन्ही गुणाकारात होते त्यामुळे दोन्ही भागाकारात आलेले आहेत. आता या शून्याला इथली शून्य गेली. 12च्या पाड्यात 60 आहे, 12 पंचे 60 आणि 12 शून्य शून्य, 50/5 आले. म्हणजेच 5 एके 5, 5 शून्य शून्य म्हणजे 10, 5 10 50. म्हणून काळ किंवा मुदत किती आलेली आहे आपली, तर 10 वर्ष. पाचव्यातला पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि प्रश्न काय दिलेला आहे बघा, तर मुद्दल आपल्याला काढायची आहे. दर आपल्याला 2.5% दिलेला आहे आणि 2.5% म्हणजेच आपण काय करतो बघा, बेदोनी 4, 4 आणि 1 5, 5/2% लिहू शकतो. ठीक आहे. मुदत 5 वर्ष दिलेली आहे, व्याज आपल्याला 2,400 रुपये दिलेले आहे. म्हणजे मुद्दल आणि रास या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. आता मुद्दल काढायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला व्याजाचं सूत्र वापरावं लागेल. व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. व्याज किती आहे बघा, तर 2,400 आहे. बरोबर म किती आहे, म्हणजे मुद्दल आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे. गुणिले दर म्हणजेच किती आहे, 5/2 आहे. मी मगाशीच सांगितलं ज्या वेळेला 5/2 येतील त्यावेळेला अंशातले 5 वरच्या साईडला लिहायचे आहेत आणि या खालचे खाली काय लिहायचे आहेत, 2 लिहायचे. बरोबर आहे. आणि ते डिटेलमध्ये आपण मागचं एक एक्झाम्पल बघितलेलं आहे, ते कसं येतं ते. मुदत किती दिलेली आहे आपल्याला, तर परत एकदा 5 वर्ष दिलेले आहे आणि हे भागाकारातले 100. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा ही मुद्दल या ठिकाणी तशीच राहील. बरोबर. आता एक काम करू, आपण ह्या सगळ्या गोष्टी या साईडला घेऊन टाकू. म्हणजेच काय झाले बघा, हे 2,400 असेच राहिले. हे 100 भागाकारात होते, वरती आल्यानंतर गुणाकारात गेले, इकडं हे पण गुणाकारात गेले आणि हे 5 आणि 5 होते ते काय आले आपले भागाकारात आलेलं आहे. ठीक आहे. आता 5 ने 100ला भाग जातो, काय होतं बघा, 5 दोन्ही 10, 5 शून्य शून्य, परत 5 एके 5, 5 चोक 20 झाले. इथं बघा 2400 गुणिले 8, 4 दोन्ही 8. आता गुणाकार केला तर 8 शून्य शून्य, 8 शून्य शून्य, 8 चोक 32, 3 आले. 8 दोन्ही 16, 17 18 19 म्हणजे 19,200 हे काय आलेले आहे, आपली मुद्दल आलेली आहे. ठीक आहे. आपल्याला रास सुद्धा काढायची आहे, त्यामुळे रास बरोबर काय असणार आहे, आधी मुद्दल अधिक व्याज. ठीक आहे. मुद्दल किती आहे बघा आपली 19,200 अधिक व्याज किती आहे आपलं, तर 2,400 आहे. म्हणजेच 0 0, 4 आणि 2 6 आले,
2 आणि 9 11, ह्याच्याला 1 म्हणजे 2 आले. 21,600 रुपये ही काय आलेली आपली रास आलेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला सराव संच 41 संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काही अडचणी असतील तरीही तुम्ही मला कमेंट करू शकता. त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवून टाकू. ठीक आहे. तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या सराव संच मध्ये. तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओज पाहत राहा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.